शीत सत्र के 7वें और अंतिम दिन में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुबह 8:30 बजे रेशीमबाग स्थित डॉक्टर हेडगेवार स्मृति भवन पहुंचे। इस अवसर पर विधायक प्रवीण दटके, मोहन मते, परिणय फुके, कैबिनेट मंत्री पंकजा मुंडे सहित बड़ी संख्या में कार्यकर्ता, पदाधिकारी और समर्थक मौजूद थे। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के संस्थापक डॉक्टर केशवराव बलिराम हेडगेवार के स्मारक पर नतमस्तक होकर नमन किया। इसके तुरंत बाद मुख्यमंत्री फडणवीस ने भी स्मारक का अवलोकन किया और व्यवस्थाओं की जानकारी ली। इस अवसर पर शिंदे ने डॉक्टर हेडगेवार के राष्ट्र सेवा में योगदान को याद किया। दोनों नेताओं ने आरएसएस कार्यकर्ताओं से संवाद किया और राज्य में सामाजिक एवं राष्ट्र सेवा के कार्यों को और मजबूत करने का संदेश दिया। आइए सुनते हैं क्या कुछ कहा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने। नागपूरला आलो की नेहमी रेशीमबाग मध्ये येतो आणि इथं आल्यानंतर एक राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि मग ते घेऊन पुढे लोकसेवेचं, जनसेवेचं काम करायला बळ मिळतं। तर म्हणजे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत साहेब हे कडवट राष्ट्रप्रेमी, देशभक्त आणि देशाला दिशा देणारं खऱ्या अर्थाने एक मोठं व्यक्तिमत्व सरसंघचालक म्हणून नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी प्रेरणा मिळत असते आणि समाजसेवेचं बळही मिळत असतं। खरं म्हणजे 100 वर्षापूर्वी परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना इथं केली। हे देखील मोठी अचीवमेंट आहे। खरं म्हणजे नागपूर ही फक्त उपराजधानी नाही आहे, तर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जन्मभूमी देखील आहे आणि म्हणून इथं येणारा प्रत्येक कार्यकर्ता जात, भाषा, प्रांत याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रप्रेमाची शिकवण इथून घेऊन जातो आणि देशसेवा करतो। 100 वर्ष एखादी संघटना निरपेक्ष भावनेने काम करत असते। कुठलीही प्रसिद्धीपासून अलिप्त राहून कुठल्याही अपेक्षा न ठेवता 100 वर्ष काम करणं हे देखील एक ऐतिहासिक बाब आहे। आणि आपत्ती, संकट असतं जेव्हा आम्ही देखील शिवसेना तिकडे पोहोचते, तिकडे आरएसएसचे कार्यकर्ते देखील आपत्ती आणि संकटामध्ये निरपेक्ष भावनेने काम करत असतात। खरं म्हणजे एक लोकाभिमुख आणि राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम राष्ट्रीय स्वयंसेवक आरएसएसच्या स्वयंसेवक संघामध्ये आणि सगळ्याच लोकांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। याचा खूप अभिमान आम्हाला आहे। इथं आल्यानंतर खरंच एक सगळ्यांनाच वेगळा अनुभव, या ठिकाणी वेगळी अनुभूती येते आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती इथून त्याला बळ मिळतं, प्रेरणा मिळते। खऱ्या अर्थाने हे खरं म्हणजे ही राष्ट्रप्रेमाची शतकपूर्ती म्हणजे शतक वर्ष आहे आणि हे देखील संपूर्ण देशभर, जगभरामध्ये आरएसएसच्या शाखा आहेत आणि हे देखील एक मोठं अचीवमेंट आहे। आणि तसं बघायला गेलं तर शिवसेना आणि संघ ची विचारसरणी जी आहे ही आमची मिळती जुळती एकच आहे। कारण सुरुवातीच्या काळात आमच्यातले अनेक लोक संघाच्या शाखेतून शिवसेनेच्या शाखेत गेलेले आहेत। प्रेरणा नेहमीच या जागेवरनं मिळत आलेली आहे। एक वेगळी ऊर्जा आहे, वेगळा संस्कार आहे, एक वेगळं नातं आहे आणि संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि नेहमी संघाची दिशादर्शकता आमच्यासाठी फार महत्त्वाची राहिलेली आहे। तर इथे येऊन मला नेहमी ऊर्जा मिळते आणि पुढील प्रवासासाठी कुटुंबकम या विचारांनी आम्ही पुढे जात आहोत। त्यामुळे याच्यामध्ये कोणीच वर्ज नाही, सर्वच त्याच्यामध्ये आले। मोहनजी भागवत यांचे पण विचार आपण ऐकले असेल तर ते सर्व समावेशकच बोलतात। पृथ्वीराज चव्हाण म्हणतात जे आहे ती तयार झालेली आहे, ऐकलं त्यांचं। वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवानी की रिपोर्ट, नागपुर समय के लिए।